धन्यवाद। पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती। क्वार्टर फायनलचा दुसरा राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय तो केकेडी दापोली विरुद्ध अमर भारत टाउसर अशा दोन पुण्यबळ संघांमध्ये। चालू सामन्याची नाणेफेक झाली। अमर भारत टाउसर संघाने नाणेफेकीचा कौल या चालू सामन्याची नाणेफेक जिंकली अमर भारत टाउसर संघाने आणि आव्हान दिलं गेलं होतं केकेडी दापोली संघाला। बोनस गुणाची कमाई करून अफवा खेळण्याच्या आपल्या कोर्टमध्ये मागे। यापुढे होणारा सामना असेल महालक्ष्मी जालगाव विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ। महालक्ष्मी जालगाव आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो महालक्ष्मी जालगाव या संघासोबत सेमीफायनल मध्ये खेळण्यास पात्र ठरणार आहे। सेमीफायनलच्या सामन्यासाठी ही चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते ती केकेडी दापोली विरुद्ध अमर भारत टाउसर अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये। अफाक ऐनरकर यावेळेला चढाईचा मानवाताना पाहायला मिळतो। ज्याप्रमाणे आपण आज अफाकला खेळताना बघतोय, जर आपण एक खेळ बघितला असेल तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल की वजन घट आणि त्याच्यासाठी केलेला वर्कआउट, त्याच्यासाठी घेतलेली अफाकची मेहनत नक्कीच अफाकचं कौतुक केलं पाहिजे। इम्पॉसिबल ही जी गोष्ट आहे अफाकने पॉसिबल करून दाखवलं आणि आपल्या शरीरयष्टीमध्ये बदल करून त्याने नक्कीच ज्याप्रमाणे आपला स्पीड आपल्याला कव्हर करायचं, आपला वेगावरती स्वार व्हायचं याची जाणीव अफाकला होती। आपल्या वजनामध्ये फार मोठी घट करून त्याने वेगावरती नियंत्रण मिळवलं। अफाकचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि पुन्हा एकदा अफाक या खेळासाठी, या खेळाच्या माध्यमातून आपल्या बहारदार खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला। प्रत्युत्तरासाठी तोच अफाक ऐनरकर दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम मुरुड खेळताना सज्ज होताना पाहायला मिळतोय। समोर तीन खेळाडूंचं चित्रक्षण। प्रत्युत्तरासाठी केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून एक नंबर जर्सी प्रकारच्या चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरताना आपल्याला पाहायला मिळाला। वारंवार चढाई करणारा अफाक ऐनरकर अमर भारत टाउसर संघाच्या माध्यमातून चढाईचा भार करताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर दोन खेळाडूंचं चित्रक्षण। सामन्याला सुरुवात झाली आणि काही वेळातच ऑल आउटचा खतरा आपल्याला झेलताना पाहायला मिळतोय तो केकेडी दापोलीचा संघ। पाय पकडायचं बरं होतंय। एका गुणाची भर पडली अमर भारत टाउसर संघाच्या खात्यामध्ये। प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला केकेडी दापोली संघाचा चढाईपट्टू। समोर 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला समोरून सांघिक पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो अमर भारत टाउसर संघाच्या माध्यमातून। ऑल आउट व्हावं लागते ते केकेडी दापोली संघाला, पण त्याच वेळेला क्रीडांगणामध्ये ऑल इन देखील होतो तो केकेडी दापोलीचा संघ। ऑल इन झाला केकेडी दापोलीचा संघ। त्याच्यानंतर प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय आपल्याला तो 3 नंबर जर्सी प्रदान केला केकेडी दापोली संघाचा चढाईपट्टू। अत्यंत चपळ अशी चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तो चढाईपट्टूचा पकड होते अमर भारत टाउसर संघाच्या माध्यमातून आणि चढाईपट्टू बाद असल्याचा पंच इशारा करतायत। नक्कीच प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय अफाक ऐनरकर। 777 नंबर जर्सी प्रदान केला। चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। समोर 4 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते। 3 खेळाडूंना बाद केलं जातं ऑल इन झाल्याच्या नंतर देखील आणि यावेळेला मात्र अफाक ऐनरकरला पकड होण्याचा प्रयत्न सफल ठरतोय आणि मोठा धक्का बसतोय तो अमर भारत टाउसर संघाला। एका गुणाची कमाई होते ती केकेडी दापोली संघासाठी। प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय केकेडी दापोली संघाचा चढाईपट्टू आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट पकड अफाक ऐनरकर पुन्हा एकदा मैदानामध्ये कमबॅक करतोय। कमबॅक केल्या चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढच्या चढाईचा भार व्हायला जातो अफाकच्या माध्यमातून। चालू सामन्याचं गुणफलक 14 गुणांवरती अमर भारत टाउसर आणि 1 गुणावरती केकेडी दापोली।
पुन्हा एकदा आफाकला पकड होते. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल आफाकला. एका गुणाची भर पडते केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये. 14 नंबरच्या स्पर्धार्थीला केकेडी दापोली संघाचा चढाईपटू निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरच्या स्पर्धात केलेला अमर भारत टाळसुरी संघाचा चढाईपटू अफाक कैदरकरचा जर आपण विचार करतो तर अर्थातच बॅकलाईनच्या बाहेर असलेला अफाक आपल्याला पाहायला मिळतोय. अफाकची जागा सांभाळताना 10 नंबरच्या स्पर्धात केलेला चढाईपटू अमर भारत टाळसुरी संघाच्या माध्यमातून समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे. 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण अर्थातच बोनस गुण मिळणार नाहीये. रिकाम्या हाताने मागे फिरण्याचा प्रयत्न आणि वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा 14 नंबरच्या स्पर्धार्थीला चढाईपटू. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपला संघ कुठेतरी पिछाडीवर नाही याची जाणीव त्या खेळाडूला आहे. पर्यंत गेला पणी एकदम पणी गेला. मैदानामध्ये कमबॅक केलं. चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झाला. 777 नंबरची असे बळवान केला. अफाक यावेळेला अफाकला थांबवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. बघूया किती गुणांची कमाई. पंच आकाशाच्या दिशेने बघूया किती मोठा उंच करणार. 3 गुणांची कमाई अमर भारत टाळसुरी संघासाठी आणि पुन्हा एकदा ऑल आउट होण्याचा खतरा आपल्याला पाहायला मिळतोय. तो केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठ्या गुणांची कमाई केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून. दापोली संघाच्या खात्यामध्ये चालू सामन्याचं गुणफलक एकदा पाहूया. 18 गुणांवरती अमर भारत टाळसुरी आणि 4 गुणांवरती केकेडी दापोलीचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफाक कैदरकर पुन्हा एकदा चढायचा भार होतो. लॉबीचा वापर करतो. अर्थात समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेलाय. वेळ पाऊल चढाई होती आणि त्याच्यानंतर अफाक आपल्या कोर्टमध्ये 1 गुणाची कमाई करून मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 3 नंबरची अशी प्रदान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या सुंदर असं पद्धतीने करत चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निदानरेषा यशस्वीरित्या पार केली जाते. बोनस गुण मिळवण्याचा यावेळेला प्रयत्न असेल. एकंदरीत विचार करता आपण आपल्या कोर्टमध्ये 2 खेळाडू उरलेले आहोत. आपल्या सोबत कोणतरी हवं याची जाणीव त्या खेळाडूला होती. प्रयत्न असफल ठरला. आपल्या कोर्टमध्ये रिकाम्या हाताने मागे फिरला. तो पण गेला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा तोच खेळाडू सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईचा भार वाहतोय. समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. दापोलीचा बाहुबली अफाक कैदरकर चढाईच्या मार्गात आपल्याला पाहायला मिळते. समोर 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर 2 खेळाडू अफाकला पकड करू शकतात तर नक्कीच सुपर टॅकल प्रमाणे 2 गुण दिले जातील केकेडी दापोली संघाला. बघूया अफाकला पकड होते का आणि ज्याप्रमाणे हा प्रयत्न चाललेला आहे अफाकला पकड करण्याचा प्रयत्न सफल ठरणार का. बल शेवटच्या क्षणाची टिक आणि यावेळेला मात्र अफाक हार मानतोय. अफाकला यशस्वी पकड होते. क्रीडारसिकांकडून देखील जोरदार टाळ्या वाजतात. सुपर टॅकल प्रमाणे 2 गुण दिले जातील केकेडी दापोली संघाला. एकदा जोरदार कौतुक झालं पाहिजे केकेडी दापोली संघाचं. 3ऱ्या चढाईची इशारत होते केकेडी दापोली संघासाठी. नक्कीच अफाकला थांबवणं तेवढी साधी सोपी गोष्ट नाहीये जी करून दाखवली केकेडी दापोली संघाने. ज्याप्रमाणे आपण अफाकच्या ताकदीचा आणि अनुभवाचा विचार करतो नक्कीच अनेक मैदानांवरती अफाकचा अनुभव आहे पण त्या अफाकला थांबवण्यात यशस्वी झाला केकेडी दापोलीचा संघ. आता मात्र थर्ड रेड होती. रोहित चोगले आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळेल. इकडे प्लेयर चांगले प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरचा परिणाम केलेला अमर भारत टाळसुरी संघाचा चढाईपटू समोर गेला असता. पहिला तो याला मारला तो टक्करला असता. भारत गेला असता. निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. मी कधी बघितली नव्हती कुठे नंबर मारतलं तर काय रेग्युलर बघतो.
केलेला दापोली केकेडी संघाचा चढाईपट्टू निदादृशा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बोनस गोल मिळणार नाहीये. चढाई खोलवर करावी लागेल. वारंवार चढाई केली जाते. या चढाईपट्टूच्या माध्यमातून संघाचा भार आणि संघाची धुरा हा सांभाळणारा केकेडी दापोली संघाचा चढाईपट्टू. बझरची टिक चालू होते. शेवटच्या काही सेकंदांचा वेळ असल्याचं बझर सांगतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरचे प्रदान केलेला अमर भारत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि या वेळेला मात्र बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न होता. एका यशस्वी गुणाची कमाई अमर भारत टाळसुरे संघासाठी. बॅकहोल्ड करण्याचा जो प्रयत्न होता प्रयत्न असफल ठरला. त्याच्यानंतर अमर भारत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडली. आपण चालू सामन्याचं गुणफलक एकदा पाहूया. केकेडी दापोली हा संघ खेळतोय 7 गुणांवरती आणि अमर भारत टाळसुरे हा संघ खेळतोय 20 गुणांवरती. समयानंतर पुन्हा एकदा पदकांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे. केकेडी दापोली संघाचं 10 नंबर असे प्रदान केलं. अमर भारत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू एका यशस्वी गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. 3ऱ्या चढाईची इशारत होते. डुअल डायरेक्ट. यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. जर आपण रिकाम्या हाताने मागे फिरतोय निदान रेषेवरती कोणताही निदान लागणार नाही. आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण अर्थातच बोनस गुण यावेळेला ऑन आहे. अप्पा कायदरकर देखील मैदानामध्ये उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थ कायदरकर कॉर्नरची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. शेवटची काही सेकंद आणि यावेळेला मात्र थांबवलं गेलंय. चढाईपट्टू बाद होतोय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. केकेडी दापोली या संघावर पुन्हा एकदा ऑल आउटचा खतरा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ऑल आउट व्हावं लागते केकेडी दापोली संघाला. 1+2 3 गुणांची कमाई अमर भारत टाळसुरे संघासाठी. या ऑल आउट नंतर पुन्हा एकदा चालू सामन्याचं गुणफलक एकदा आपण समयानंतर पुन्हा एकदा 14 नंबरची जास्ती प्रदान केलेला चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. त्या रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे. आणि यावेळेला मात्र सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंतचं गुणफल 25 गुणांवरती अमर भारत यापुढे होणारा सामना असेल महालक्ष्मी जालगाव विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी झाले त्या विजयी संघास विनंती असेल की आपण क्रीडांगणावरतीच थांबायचं आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी जालगाव खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावरती केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून 3 नंबरच्या स्पर्धांचा चढाईपट्टू. समोर अमर भारत टाळसुरे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि यावेळेला मात्र सिद्धार्थ काबेरकर रोहित चोगले साखळी पद्धतीमध्ये पाठ केलं जातं. अंकुरला नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरची असे प्रदान केलेला अमर भारत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि या चढाईपट्टूला देखील साखळी पद्धतीमध्ये पाठ केला जात आहे. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 14 नंबरची असे प्रदान केला चढाईपट्टू केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून. अफाक कायदरकर बऱ्याच वेळानंतर आपण चढाईसाठी अफाकला सज्ज होताना बघतोय. अमर भारत टाळसुरे संघाचा चढाईपट्टू निदादृशा यशस्वीरित्या पार करतोय. समोरच्या खेळाडूला स्पर्श करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. एका गुणाची भर पडतो आपल्या संघाच्या खात्यामध्ये.
प्रत्यंतरासाठी सज्ज होतोय केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा 3 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू समोर त्याला 60 टनच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळवण्याचा देखील यावेळेला प्रयत्न केला जातोय असं पण आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि 3 नंबरला मध्यंतर 777 नंबर अर्थातच दापोलीचा बाहुबली मॅनफ्रॉम बोर्ड अफाक आईदरकर चढाईचा भार होण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण 2-2च्या 3 सगळ्या आपल्याला पाहायला मिळतात त्या केकेडी दापोली संघाच्या. नक्कीच बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र मोठा झटका बसतो अमरबाग टाळुसरे संघाला. मोठा हिरा टिपला गेला अफाक आईदरकर नावाचा बॅकलाईनच्या बसावं लागेल पण त्याच वेळेला अफाक आपल्या संघासाठी बोनस गुणाची कमाई करतोय. तिसरी चढाई डुअर डायरेक्ट तिसऱ्या चढाईची इशारा होते केकेडी दापोली संघासाठी आणि तिसऱ्या चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. 8 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू जागेवरती थांबवलं गेलंय. चढाईपट्टू बाद होतोय आणि बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय सिद्धार्थ कामेरकर. दापोली तालुक्यातील जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितला जातो तो सिद्धार्थ कामेरकर चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करणार शंकाच नाही. ज्याप्रमाणे आपला उंचीचा परिपूर्णपणे वापर केला जातो 2 गुणांची कमाई. काम मस्किन करतोय हा काय एकदम मस्किन मग अशी चिडत होता चांगली झाला हा काय मग यांच्यावर चिडत होता चांगली पण काय हो एक पॉईंट नाही नेला ना बाबा मग अशी काय चिडत होता चांगली पण पण आपला 3 खेळाडूंमध्ये पकड करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाहीये. मग अशी काय केलं तालेची भर पडेल ती केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. केकेडी दापोली संघाचा चढाईपट्टू चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय आणि 14 पकड बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. गेम झाला अफाक आईदरकर पुन्हा एकदा 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. बघूया यावेळेला देखील अफाकला पकड होणार का. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आणि चालू सामन्याचा गुणफलक 34 गुणांवरती अमर भारत टाळसुरे, 11 गुणांवरती केकेडी दापोली. 34-11, 11-34. हे कोणच नाही नेऊ शकला आणि काय नाही मग अशी टाळ्या टोकली होता. एका बोनस गुणाची कमाई केली जाते केकेडी दापोली संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो 8 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू अमर भारत टाळसुरे संघाच्या माध्यमातून समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडत आहे. सुपर टॅकल ऑन आहे यावेळेला नक्कीच आणि सुपर टॅकलचा फायदा घेतला जातो तो केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून. 2 गुणांची भर पडेल केकेडी दापोली संघासाठी. 5 नंबर जर्सी परिधान केलेला केकेडी दापोली संघाचा नौका चढाईपट्टू चढाईचा मार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये नवीन खेळाडूंना संधी दिली जाते अमर भारत टाळसुरे संघाच्या माध्यमातून. अर्थातच केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून देखील बदलशी टिकटिक चालू होते. रिकाम्या पाय मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी बघूया आणि या वेळेला मात्र नवीन खेळाडू अमर भारत टाळसुरे संघाकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत 9 खेळाडूंसाठी. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सुंदर प्रयत्न 1 गुणाची कमाई अमर भारत टाळसुरे संघासाठी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. सामन्याचं विजयाचं पारडं आपल्याला एकाएकी झुकलेलं पाहायला मिळतंय ते अमर भारत टाळसुरे संघाच्या बाजूने. यापुढे होणारा सामना असेल महालक्ष्मी जालगाव विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्या विजयी संघास विनंती असेल की आपण क्रीडांगणातच थांबायचं आहे आणि चालू सामना संपताच महालक्ष्मी जालगाव आपण त्वरित क्रीडांगणाचा धावा घ्यायचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो क्रीडांगणावरतीच थांबणार आहे. महालक्ष्मी जालगाव आपण चालू सामना संपताच लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे.
सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असताना पंचांचा इशारा. केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून उरलेला एकुलता एक नंबर खेळ केला चढाईपट्टू. यावेळेला मात्र सुपर एक यशस्वी सांघिक पकडीचा नमूना आपल्याला पाहायला मिळाला. 1+2 3 गुणांची कमाई अमर भारत टावसुरे संघासाठी. चला महालक्ष्मी जालगाव आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. महालक्ष्मी जालगाव. तसेच या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्या विजयी संघाने क्रीडांगणात थांबायचं आहे. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. नक्कीच पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून 5 नंबर जास्त प्रदान करत चढाईपट्टू. पुन्हा एकदा नवीन खेळाडू चढायचा प्रेक्षणामध्ये. दरम्यान चालू सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो अमर भारत टावसुरे. अमर भारत टावसुरे आपण क्रीडांगणावरतीच थांबायचं आहे. चला महालक्ष्मी जालगाव आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. महालक्ष्मी जालगाव.